गोपीनाथ मुंडे यांचा संदर्भ घेऊन वंजारी समाजाचे लोक निधड्या छातीचे असतात असा एक व्हिडिओ ऐकण्यात आला। त्या व्हिडिओमध्ये त्यांनी सर्व गोषवारा वर्णन केलं आहे। कोणत्या जिल्ह्यात किती टक्के आहे, महाराष्ट्रात किती आहे, हा निधड्या छातीचा तरुण समाज आहे, यांच्यातला तरुण सुशिक्षित आहे, UPSC MPSC परीक्षा पास करणारा समाज आहे, प्रत्येक क्षेत्रात नाव ठसा उमटवणारा समाज आहे। या समाजाचा संदर्भ घेऊन सैनिक समाज पार्टीने हा व्हिडिओ बनवलेला आहे की हा समाज गोपीनाथ मुंडे गेल्यापासून एक विखुरला गेला आहे। त्यांना नेतृत्व योग्य मिळालेलं नसल्यामुळे समाज भयभीत झाला आहे, विखुरला गेला आहे। परंतु या समाजाला एकत्र करण्याचं कार्य सैनिक समाज पार्टीने केलेलं आहे। सैनिक समाज पार्टीमध्ये ज्या निधड्या छातीचे लोक आहेत त्याच्यापैकी हा वंजारी समाज फार मोठ्या प्रमाणात आहे। यांना सैनिक समाज पार्टीमार्फत नेतृत्व दिल्या जात आहे आणि हा सर्व समाज ह्या सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावर एकत्र होत चालला आहे। कारण या समाजाचा इतिहासच असा आहे की हा समाज मूळचा राजस्थानी आहे। राजस्थानमधून जेव्हा त्या काळामध्ये युद्धाच्या निमित्ताने हा समाज सैनिक म्हणून महाराष्ट्रात आला आणि महाराष्ट्रामध्ये स्थायिक झाला। तसंच आता हे छत्रपती शिवाजी महाराजांचं कुटुंब असो किंवा जिजाबाईंचं कुटुंब असो, जाधवर कुटुंब असो, जाधव कुटुंब असो, हे सर्व राजस्थानी आहेत आणि हा समाज त्यांच्या संबंधातला असल्याने हा समाज निधड्या छातीचा शौर्यवान आहे आणि आजही हा समाजातल्या तरुण सैन्यामध्ये जाण्याचं उल्लेखनीय असं काम आहे। आता राजकारणातला विषय असा आहे की जरी गोपीनाथ मुंडे गेले असले तरी हा समाज एखाद्या नेतृत्वाखाली येणं अशक्य झालं, योग्य नेतृत्व मिळालं नाही। परंतु सैनिक समाज पार्टीने या समाजाला एकत्र करण्याचं काम, एकत्र असणारा समाज एकत्र करण्याचं काम सैनिक समाज पार्टीने हाती धरलेलं आहे आणि सर्व समाज कॉमन समाज, सामान्य समाज हा सैनिक समाज पार्टीमध्ये एकत्र आलेला आहे। त्यामुळे जातीभेद न करता सर्व जातीच्या धर्माच्या लोकांना एकत्र करण्याचं काम सैनिक समाज पार्टीने केलेलं आहे। कोणत्याही जाती धर्माचे आरक्षण किंवा इतर सेग्रिगेशन केलेलं नाही। म्हणून सैनिक समाज पार्टी ही एकमेव अशी पार्टी आहे की महाराष्ट्रातील नव्हे देशातील सर्व समाजाला आपलंसं करणारी पार्टी आहे, आपलंसं करणारी विचारधारा आहे, आपलंसं करणारी आयडिओलॉजी आहे। म्हणून सैनिक समाज पार्टीने सर्व समाजाला त्यांचा भेदभाव न करता सर्व समाजाला एकत्र करण्याचं महान कार्य हाती घेतलेलं आहे। त्यामुळे हा व्हिडिओ जरी त्या क्षेत्रात गोपीनाथ मुंडे यांच्या समाजाबद्दल असेल तरी तुम्हाला त्यांना पण जाणीव करून द्यायची आहे की तुमचं नेतृत्व तुम्हाला योग्य मिळालं नाही, परंतु तुम्हाला आता या सैनिक समाज पार्टीने आपलंसं केलेलं आहे। तुमचा तरुण हा सैनिक समाज पार्टीमध्ये आहे, तुमचा माजी सैनिक समाज पार्टीमध्ये आहे आणि सैनिक समाज पार्टीने हे देशासाठी आणि महाराष्ट्रासाठी नेतृत्व निर्माण करण्याची फॅक्टरी निर्माण केलेली आहे। या सैनिक समाज पार्टीमध्ये निधड्या छातीचे लोक आहेत, धैर्यवान आहेत, शौर्यवान आहेत। म्हणून सैनिक समाज पार्टी ही सर्व महाराष्ट्राचं नेतृत्व करणार आहे आणि महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याची पुनरावृत्ती करण्यासाठी सैनिक समाज पार्टीचं सरकार बहाल करायचं आहे आणि ते हे आम समाजातील नागरिक करतील आणि त्यामध्ये ह्या ऐतिहासिक कार्यामध्ये तुमच्या समाजाने सैनिक समाज पार्टीमध्ये येऊन हातभार लावले तर नक्की महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याची पुनरावृत्ती करण्याचं कार्य सोपं होणार आहे, सहज होणार आहे आणि त्याला वेग येणार आहे। म्हणून महाराष्ट्रातले 13 करोड जनतेला नमस्कार। भारत वर्ष की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। सैनिक समाज पार्टीचा विजय असो।